नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोव्हेंबर 2025 मध्ये अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात माननीय शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. आता परत एकदा हे अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये आणि यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला आणि यावरती माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं आणि शिक्षकेतर भरती संदर्भात जी आर काय आहे, भरती कधी होऊ शकते, कोणकोणत्या पदांची भरती होऊ शकते याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमीने टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्रोणा बॅच 9.0 चालू केली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, ज्या बॅचमध्ये 3 प्रकारच्या वेगळ्या बॅचेस पण अवेलेबल आहे. ह्या बॅचेसचा फायदा असा आहे की तुम्हाला 5,000 प्लस निकाल देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. पीडीएफ स्वरूपातल्या टॉपिकनुसार तुम्हाला इथे नोट्स अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही डाऊट क्लिअरिंग करू शकतात किंवा प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. तुम्हाला नवा दिवस नवी सुरुवात डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन पण अवेलेबल आहे आणि महारिव्हिजन सेशन पण. हे सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये अवेलेबल आहे. बॅच 2 प्रकारच्या आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग फ्री आहे आणि एका बॅचमध्ये विदाऊट बुक किट आणि बॅग आहे. हवी ती बॅच परचेस करू शकता. जुने विद्यार्थी असेल शिक्षक भरतीचे 50% आपण नवीन विद्यार्थी लगेच जॉईन करा. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीची 4ही पुस्तकं 2026च्या एडिशननुसार अद्यावत अपडेट होऊन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ॲपवरून घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट नक्कीच आहे. जवळच्या बुक स्टॉलला पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि विशेषतः अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी ₹2 यशाचा मार्गदर्शन करणारी बॅच सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला एकाच ठिकाणी टाकलेले आहेत. याचा फायदा नक्कीच करून घ्या. सगळ्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जॉईन करा. काही अडचण असेल तर नंबर दिल्या नंबरला कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, न्यूजपेपरला पण बातमी आलेली आहे. खाजगी अनुदानित शाळांत आता पटसंख्येनुसार लिपिक, राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय. ही न्यूजला बातमी आलेली, लोकमतनी ही बातमी दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पाठीमागे नोव्हेंबर 2025 मध्ये सुद्धा एक अधिवेशन, हिवाळी अधिवेशन झालं होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा अधिवेशनात विचारलेला प्रश्न असा होता, राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत हा प्रश्न विचारला होता. संबंधित जे मंत्री महोदय त्यांनी विचारला आणि याचं उत्तर सुद्धा त्यावेळेस आपले शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांनी उत्तर दिलं होतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतिम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरती संदर्भात कार्यवाही करता येत नव्हती. त्यामुळे बरेच वर्ष शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरली जात नव्हती. सदरची स्थगिती सध्या उठवलेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. हे उत्तर त्यांचं नोव्हेंबर 2025ला होतं. आता आपण आहोत फेब्रुवारी एंडला, म्हणजे असं विचार करूया आपण जवळपास 3 महिने याला झालेले आहे. परत हे दुसरं अधिवेशन आलेलं आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी परत एकदा निर्णय दिलेला आहे. परत एकदा याच्यावरती सुतोवाच केलंय काय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती आणि नियुक्ती शासन निर्णयानुसार करण्यात येईल असं शिक्षण मंत्री साहेब म्हणताय. याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलेला आहे, तो बघून घ्या. पण त्यातले महत्त्वाचे 3 मुद्दे तुम्हाला मी सांगतो. त्यांनी त्याच्या उत्तरामध्ये काय सांगितलं तर अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी जे असेल त्यांचं समायोजन होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. हा एक पहिला मुद्दा. कारण अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे, तर इथे कर्मचारी पण असतील त्यांचं पण समायोजन होणार आहे. दुसरा मुद्दा, शिक्षकेतर कर्मचारी भरती 4 महिन्यांत घेणार. हे कुणाचं म्हणणं आहे? माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये दिलेल्या उत्तरात त्यांनी म्हटलंय की 4 महिन्यात, पुढील 4 महिन्यामध्ये ही भरती आम्ही घेणार आहोत आणि 4 एप्रिल 2025च्या GR नुसार भरती होणार, हे पण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. सो आता अधिवेशनामध्ये जे तुम्ही सांगतात, माहिती देतात, ती माहिती रेकॉर्डमध्ये असते, रेकॉर्डला असते. आता रेकॉर्डला काही अर्थच नाही, मागच्या अधिवेशनात पण म्हटले होते ते खरं म्हणजे. तरी पण आपण गृहीत धरूया की येत्या 4 महिन्यामध्ये ही भरती होणार आहे. मग हा GR जो आहे ना, हा GR पण मी पाठीमागे तुम्हाला दाखवला होता बघा. हा GR आहे, 4 एप्रिल 2025चा GR आहे, ज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबतचा हा GR होता.
मग यामध्ये बघा त्या जी आरच्या अगेन्स्ट 28 मे 2025 ला एक पत्रक सुद्धा पाठवण्यात आलं होतं शिक्षण संचालनालयाकडून. कोणाला गेलं होतं? विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक मुंबई ह्या सगळ्यांना दिलं होतं. शिक्षकेतर पदभरतीबाबतचं पत्रक पण गेलं मे 2025 मध्ये जी आर आल्यानंतर, आणि त्यात त्यांनी सांगितलंय की इथे पदभरती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती केली जावी, प्रॉपर जी आर नुसार केली जावी अशी पण माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे. आणि खाली तो जी आर पण त्यांनी जोडलाय बघा. हा जी आर 4 एप्रिल 2025 चा. हा जी आर तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. हा फक्त दाखवून देतो आणि नंतर थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो की ह्या जी आर मध्ये नक्की म्हटलेलं काय आहे. चला मग जी आर चे मुख्य मुद्दे फक्त आपण समजून घेऊया काय म्हटलं बघा. ह्या जी आर मध्ये म्हटलेलं काय, तर ह्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे की मंजूर पदे किती आहे. मंजूर पदांमध्ये तुम्ही बघू शकता की 5 पदं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत. कोणकोणती आहेत? कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. 5 जरी मंजूर आहे पण 5 पैकी 5च्या 5 पदांसाठी इथे भरती होणार नाहीये. फक्त 3 पदांसाठी भरती होणार आहे. 2 जे पद आहेत ना, वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक, यांची भरती होणारच नाहीये. मग राहिलेली फक्त ही 3 पदे बघा. शासन निर्णय झालेला आहे की बघा पहिले तर काय सांगितलंय, खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच ही पदं आहेत कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. ही पदं तुमची भरली जाणार आहे आणि येत्या 4 महिन्यामध्ये याची जाहिरात तुमची येणार, हे पण लक्षात घ्या. सो शिक्षकेतर कर्मचारी भरतीबद्दल सांगायचं म्हटलं तर अधिवेशनामध्ये पुन्हा नुसती माहितीच गेली आहे. आता पुढील 4 महिन्यात जर भरती झाली तर वेल अँड गुड. दुसरा मुद्दा आहे की जाहिरात कधी येणार याचं उत्तर तुम्हाला शिक्षण मंत्र्यांनीच दिलेलं आहे. पुढील 4 महिन्यात जाहिरात येणार आहे. उशीर का होतोय तर नेहमीप्रमाणे संच मान्यता, अतिरिक्त कर्मचारी, अतिरिक्त शिक्षक, शाळा आणि या संदर्भात सगळे निर्णय घेऊन मगच ही शिक्षकेतर कर्मचारी भरती केली जाणार आहे. त्याला पण अजून एक मुद्दा ऍड करायचा म्हटलं तर शिक्षकांची भरती झाल्यानंतरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होण्याचे चान्सेस जास्त आहे. हा जी आर पण मी तुम्हाला दाखवला. हा जी आर ऑलरेडी आलेला आहे, 2025 मध्ये आलेला आहे. त्याला आता 1 वर्ष होऊन जाईल. त्या जी आर नुसार भरती करावी असं त्या जी आर मध्ये पण सांगितलेलं आहे. रिक्त जागा पण आहेत, बहुसंख्य रिक्त जागा आहेत. कितीतरी वर्षापासून शिक्षकेतर कर्मचारी भरती झालीच नाहीये. आता या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण या अधिवेशनामध्ये एक चांगला मुद्दा आहे की समायोजन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन केलं जाणार आहे. 4 महिन्यात त्यांची जाहिरात पण येणार आहे आणि दिलेल्या 4 एप्रिल 2025 च्या जी आर नुसार ह्या पदांची भरती पण होणार आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी आहे की एवढ्या 4 महिन्यामध्ये नक्कीच भरती येईल. त्यासाठी तुम्ही तयारीत राहा. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. जाताना परत एकदा सांगतो, टीईटी करत असलेल्या विद्यार्थ्यांना नक्की मेसेज द्या की टीईटीच्या बॅचेस इग्नेटच्या चालू झाल्या. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता ऍप डाउनलोड करून. काही शंका असेल खालच्या नंबरवरती नक्की कॉल करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.